संगणक आणि डिजिटल तंत्रज्ञान आणि दिलेल्या स्रोतांनुसार आजचं सत्र ना नेहमीपेक्षा थोडं वेगळं असणार आहे. आपण एक संवादात्मक क्विज खेळणार आहोत. अरे वा, हे तो खूपच रंजक ठरेल. हो ना? मी काही मूलभूत प्रश्न आणि त्याचे 4 पर्याय वाचेन. उत्तर ऐकण्यापूर्वी जे लोक हे ऐकतायत त्यांनी विचार करून आपलं उत्तर खाली कमेंट करायचं आहे. हम्म. पण आपण फक्त उत्तरे देणार नाही, तर त्यामागील का आणि कसे यावरही सविस्तर चर्चा करू. तर सुरू करूया. पहिला प्रश्न, संगणकाचा मेंदू कशाला म्हणतात? पर्याय आहेत ए रॅम, बी मॉनिटर, सी सीपीयू की डी कीबोर्ड. तुमचं उत्तर लगेच कमेंट करा. 12. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी, सीपीयू, म्हणजेच सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. पण इथे मला एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते. हो, कारण लोक नेहमी सीपीयूला मेंदू किंवा मॅनेजर म्हणतात. पण खरं सांगायचं तर तो मेंदूसारखा स्वतः विचार करत नाही, नाही का? अगदी अचूक. तो स्वतःहून काहीही ठरवत नाही. तो एका अतिशय वेगवान ट्रॅफिक कॉप सारखा किंवा मशीन सारखा आहे. म्हणजे तो फक्त ठरवून दिलेल्या नियमानुसार सेकंदाला लाखो इलेक्ट्रिकल सिग्नल्स लॉजिक गेट्समधून पुढे पाठवतो. हो, तो फक्त फेच, डिकोड आणि एक्झिक्यूट या चक्रावर काम करतो. त्यात स्वतःची बुद्धिमत्ता नसते. तो केवळ आज्ञांचं तंतोतंत पालन करणारा एक वेगवान गणिती आहे. हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आता पुढचे 2 प्रश्न पाहूया. प्रश्न दुसरा, WWWचा पूर्ण विस्तार काय आहे? पर्याय ए वर्ल्ड वाईड वेब, बी वर्ल्ड वेब वाईड, सी वाईड वर्ल्ड वेब की डी वर्ल्ड वेब वेब. आणि यासोबतच तिसरा प्रश्नही घेतो. खालीलपैकी कोणतं इनपुट डिव्हाइस नाही? ए माऊस, बी कीबोर्ड, सी स्कॅनर की डी प्रिंटर. तुमचे अंदाज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ए वर्ल्ड वाईड वेब आणि तिसऱ्याचं उत्तर आहे डी प्रिंटर. प्रिंटर हे आउटपुट आहे हे तसं आपल्याला माहीत असतं. पण त्यामागचं तंत्रज्ञान पाहिलं ना, तर इनपुट डिव्हाइसेस भौतिक जगातली माहिती डिजिटल सिग्नल्समध्ये रूपांतरित करून आत पाठवतात. अगदी बरोबर. आणि याउलट प्रिंटर त्या डिजिटल सिग्नल्सला पुन्हा भौतिक स्वरूपात म्हणजे कागदावर शाईच्या रूपात बाहेर आणतो. म्हणजे हा डेटाचा आत आणि बाहेर जाणारा प्रवासच आहे. होय, ही माहिती प्रवाहाची दिशाच ठरवते की कोणता डिव्हाइस इनपुट आहे आणि कोणता आउटपुट. तसं पाहिलं तर डेटाबद्दल बोलताना पुढचे प्रश्न ओघाने येतातच. प्रश्न चौथा, 1 किलोबाईट म्हणजे 1 KB यात किती बाईट्स असतात? ए 100, बी 1000, सी 1024 की डी 1050. आणि पाचवा प्रश्न, संगणकात एखादी फाईल सेव्ह करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरतात? ए Ctrl+P, बी Ctrl+S, सी Ctrl+C की डी Ctrl+V. तुमची उत्तरे कमेंटमध्ये नोंदवा. चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे सी 1024 बाईट्स आणि पाचव्याचं उत्तर आहे बी Ctrl+S. आता इथे एक गोष्ट मला नेहमी गोंधळात टाकते. कोणती? आपण किलोमीटर किंवा किलोग्राम नेहमी 1000च्या पटीत मोजतो ना, मग संगणकात हा 1024चा आकडा कुठून आला? हा खरोखरच कुतूहलाचा विषय आहे. कसं आहे ना, संगणकाला आपली दशांश पद्धत समजत नाही. तो बायनरी भाषेवर चालतो. म्हणजे केवळ 0 आणि 1 ची सिग्नल्स. बरोबर. त्यामुळे तिथे सर्व मोजमाप 2च्या घातांकात होतं. 2चा 10वा घात केला की तो बरोबर 1024 येतो. 1000च्या सर्वात जवळचा आणि बायनरीच्या नियमात बसणारा हाच तो आकडा आहे. बापरे. मशीनच्या या गणितामुळे आपण 1024 वापरतोय हे फारच रंजक आहे. आता प्रश्न 6वा, आपण रोज वापरतो त्या पीडीएफचं पूर्ण रूप काय? ए पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट, बी प्रिंटेबल डॉक्युमेंट फाईल, सी पर्सनल डेटा फाईल की डी पोर्टेबल डेटा फॉर्मॅट. आणि प्रश्न 7वा, गुगल नक्की काय आहे? ए ऑपरेटिंग सिस्टम, बी सर्च इंजिन, सी अँटीव्हायरस की डी हार्डवेअर. कमेंट करा पाहू. 6व्याचं उत्तर आहे ए पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट आणि 7व्याचं उत्तर आहे बी सर्च इंजिन. पीडीएफ बद्दल बोलायचं तर मला वाटतं त्याची खरी ताकद त्या पोर्टेबल या शब्दात दडलेली आहे. नक्कीच. कारण एखादी वर्ड फाईल आपण दुसऱ्या संगणकावर उघडली की तिचे फॉन्ट्स बदलतात, डिझाईन बिघडतं. हो ना, पण पीडीएफ मुळात त्या फाईलचा एक डिजिटल फोटोच घेतं जणू. फॉन्ट्स आणि लेआउट लॉक करतं, जेणेकरून कोणत्याही सिस्टीमवर फाईल जशीच्या तशी दिसेल. अगदी बरोबर. आणि गुगल हे एक सर्च इंजिन आहे जे संपूर्ण इंटरनेटवरील लाखो वेब पेजेसची एक प्रचंड अनुक्रमणिका बनवतं आणि आपल्याला हवी ती माहिती शोधून देतं. क्या बात है. आता मेमरी आणि इतिहासाकडे वळूया. प्रश्न 8वा,
संगणकाची तात्पुरती मेमरी कोणती? ए रॉम, बी रॅम, सी हार्ड डिस्क की डी पेन ड्राईव्ह. आणि 9वा प्रश्न, संगणकाचा शोध कोणी लावला? ए. चार्ल्स बेबेज, बी. थॉमस एडिसन, सी. न्यूटन की डी. बिल गेट्स? कमेंट करून सांगा. 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे बी रॅम आणि 9व्याचं उत्तर आहे ए चार्ल्स बॅबेज. रॅमबद्दल मला नेहमी एक उपमा सुचते बरं का. रॅम ही आपल्या कामाच्या टेबलासारखी किंवा एका व्हाईटबोर्डसारखी आहे. जोपर्यंत काम चालू आहे तोपर्यंतच त्यावर माहिती असते. अतिशय योग्य उपमा. पॉवर गेली की व्हाईटबोर्ड पुसला जातो. म्हणूनच ती तात्पुरती किंवा व्होलाटाईल मेमरी आहे. आणि चार्ल्स बॅबेज यांनी त्यांनी 19व्या शतकात जे ॲनालिटिकल इंजिन डिझाईन केलं होतं ना, त्यातही डेटा साठवण्यासाठी स्टोअर आणि प्रक्रियेसाठी मिल अशीच संकल्पना होती. अरे वा. हो, आणि त्यांच्या त्या मूळ संकल्पनेनेच आजच्या आधुनिक मेमरी आणि सीपीयूचा पाया रचला आहे. एका शतकापूर्वीच त्यांनी आजच्या तंत्रज्ञानाची बीजं रोवली होती, हे विलक्षण आहे. आता आपला शेवटचा प्रश्न घेऊया. ईमेलमध्ये ॲड चिन्हाच्या नंतर येणाऱ्या भागाला काय म्हणतात? ए. युजरनेम, बी. डोमेन नेम, सी. पासवर्ड की डी. प्रोटोकॉल? पटकन कमेंट करा. याचं उत्तर आहे बी डोमेन नेम. म्हणजे जर माझं युजरनेम हे माझं नाव असेल तर डोमेन नेम हे इंटरनेटवरचं माझं GPS लोकेशन आहे. हो, अगदी. जिथे तो संदेश पोचवायचा आहे ते ठिकाण. क्या बात आहे. तर आज आपण फक्त हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअरची नावं पाहिली नाहीत, तर त्यामागचं लॉजिक कसं काम करतं याचा एक सखोल आढावा घेतला. नक्कीच. या 10 प्रश्नांच्या माध्यमातून एका उत्तम उजळणीसोबतच बॅबेज यांच्या इंजिनपासून ते आजच्या वेगवान गुगल सर्च इंजिनपर्यंतचा मोठा प्रवास आपण पाहिला. होय. आणि आता जाता जाता एक विचार करण्यासारखी गोष्ट. आज आपण ज्याला संगणकाचा मेंदू किंवा CPU म्हणतो ते तंत्रज्ञान सिलिकॉन चिप्सवर आधारित आहे. पण विचार करा, आजच्या ह्या तंत्रज्ञानातील असा कोणता मूलभूत शोध आहे जो कदाचित पुढच्या 100 वर्षानंतरही भविष्यातील उपकरणांचा CPU किंवा मेंदू म्हणूनच ओळखला जाईल? क्वांटम कॉम्प्युटिंगच्या जगात तो असाच असेल की काहीतरी वेगळाच? यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या सखोल विश्लेषणात.